संजय राठोड यांना सुद्धा जावं लागलं. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या विरोधी वक्तव्य, लेडीज बार, घोटाळे, पैशाच्या उघड्या बॅगा घेऊन बसणं, याच्यामुळे बिघडलेली प्रतिमा हे आता ओझं देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेपलीकडे गेलं. ते ओझं त्यांना आता पेलवत नाही, पण ते फेकताही येत नाही. खरं म्हणजे ज्यांचं 137चं संख्याबळ आहे त्यांना अशा प्रकारे ओझ्यानं वाकून जायची गरज नाही. तरी ते वाकलेले आहेत आणि ते त्यांचं काम करतायत. जसं काल काय झारखंडमधून एक टोळी आली, एक पथक आलं ACBचं, आणि अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक करून गेले. आपल्याला माहिती आहे सुमित फॅसिलिटी. ही सुमित फॅसिलिटी काय आहे? 800 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला. 100 कोटीचा ॲम्ब्युलन्सचं टेंडर 800 कोटीला गेलं. ते सुमित फॅसिलिटीचे लोक. 108 नंबर ॲम्ब्युलन्स आठवत आहे? मी स्वतः हा विषय काढले आणि त्याचे सूत्रधार अमित साळुंखे. 650 कोटींनी टेंडर वाढवलं गेलं. कुठे तुम्हाला ॲम्ब्युलन्स दिसत आहेत? हा सगळ्यात मोठा घोटाळा वैद्यकीय क्षेत्रात. 800 कोटी. हे जे अमित साळुंखे आहेत ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे, आर्थिक कणा. मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे हे शिंदेकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनकडे वळवले. याची चौकशी आता मी करायला सांगणार. झारखंडमधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक केली. हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायचं आहे आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येतात. हे असे अनेक प्रकार आहेत. हे प्रकरण सोपं नाही आहे. झारखंडमधून एक पथक आलं आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळच्या म्हणजे त्यांच्या बाळराजांच्या अत्यंत गळ्यातल्या टाईट असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले. हे प्रकरण आता ईडीकडे जाईल आणि 800 कोटीच्या घोटाळ्यात सुद्धा हा बाहेर येईल. मद्य घोटाळा बाहेर येईल. कोणाचे पैसे किती अडकले आहेत,